नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो फायनली तो दिवस आलाय. आम्ही जे बोललो होतो मी कुठेतरी जाणार आहे. सो आता आम्ही निघालोय. कुठे जातोय आपण? आम्ही चाललोय पालखीला. 16 मार्च 2026 आज म्हणजे साई सेवक दादर, महाराष्ट्रातली पहिली मानाची पालखी. त्या पालखीतून मी जाणार आहे शिर्डीला चालत. सो चला तुम्ही पण. आता आम्ही निघतो इथून. आधी दादरला जातो. दादरला जाणार ट्रेनने. मग बघू, मध्ये मध्ये रस्त्यात तुम्हाला सांगू. चलो पालखीला जायचा, जायचा पालखीला. बाय. चलो गाईस, आमची मम्मी पण येते. हाय, तर आता आम्ही पोहोचलोय दादरला, साई निकेतनच्या इथे. इथून पालखी निघते साई सेवकची. तर आता आम्ही दर्शन घेणार आहे. इकडे पाठीमागे पालखी आहे. साई निकेतन बिल्डिंग आहे, तिथून आतमध्ये असते पालखी, तिथूनच मार्गस्थ होते. सो आम्ही आता जातोय. इथे बाहेर बघा सगळे स्टॉल्स लागले. तुम्हाला काय गमच्या टोप्या वगैरे घ्यायच्या असतील तर इथे पूर्ण सोय आहे. या, चला दर्शन घेऊया. आत्मने नमः. ओम ज्ञानस्वरूपेणे नमः. ओम जगत्पित्र साईराम मंडळी आमचे आता गँग आले. तुम्हाला आमची गँग दाखवतो. ही माझी मम्मी आहे. ही मोठी दीदी श्रद्धा. मी अजित श्रद्धा मोरे. मी श्रुती घाडीगावकर. ही माझ्या मामाची मुलगी आहे. गाडीगावकर. ही मामाची दुसरी मुलगी आणि ही माझ्या बहिणीची मुलगी पिल्लू. पिल्लूला ओळखतात सगळे. सो पालखी निघणार आहे आता. पालखी निघणार आहे.
आता पालखी निघते, आरती झाली आताच. आता जातो तिकडे, पालखी निघते की नाही ते दाखवतो तुम्हाला. बघत राहा आम्हाला असंच. साईराम. मंडळी, दादरची पहिली मानाची पालखी 2026 शिर्डीसाठी मार्गस्थ झालेली आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही, पालखीच्या स्वागतासाठी रांगोळी मस्तपैकी काढत आहे. पडली मगाशी फोटो पण काढलाय. जरा धक्का द्यायचा पुढे. मित्रांनो आम्ही आता बसलोय नाश्ता करायला. जो आमचा खाऊन झालाय माझ्याकडे ढोकळा वडा. इकडे विक्रोळीला कन्नमवार नगरला आलो. इथे नाश्ता बिस्ता करतो, जरा वेळ बैठी घेतो, मग जातो पुढे. पुढे बघूया, भेटतो तुम्हाला, दाखवतो आता पुढे काय. इथून पुढून मुलंडला थांबणार आहे. तो मित्रांनो, आता आम्ही पोचलो हॉल्टला, रात्रीच्या पहिल्या दिवसाला हॉल्ट. आता जेवण घेऊन झालं आहे, तर झोपायची तयारी. तुझा साईराम श्रीराम झाला. आता दमाला झालेलं आहे, पाय बी दुखत आहे. आता झोपतो रात्री, सकाळी लवकर उठतो, सकाळी घेतो. साईराम.